बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आपण पाहणार आहोत। दक्षिण कोरियाची राजधानी सेऊल मध्ये हॅलोवीन उत्सवादरम्यान चेंगराचेंगरी झाली आहे आणि या चेंगराचेंगरीत तब्बल 149 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे आणि यातील सुमारे 50 जणांना हृदयविकाराचा झटका आल्याचं कळतंय। शनिवारी रात्री इटावॉन लेझर जिल्ह्यामध्ये हॅलोवीन उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी झाली होती। दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत शेकडो लोक जखमी झालेले आहेत, त्यांच्यावर रस्त्यावरच उपचार करावे लागलेले होते आणि सेऊल इथल्या हॅमिल्टन हॉटेल जवळच्या एका अरुंद रस्त्यावर मोठी गर्दी जमा झाली होती। यावेळी जमावानं एकमेकांना ढकलण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर चेंगराचेंगरीची ही दुर्दैवी घटना घडली आहे। या घटनेचा व्हिडिओ सध्या समोर आला असून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। चेंगराचेंगरीनंतर राजधानी सेऊल मधल्या 400हून अधिक आपत्कालीन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली। जवळपास 140 रुग्णवाहिका जखमींवर उपचार करण्यासाठी तैनात करण्यात आलेल्या आहेत आणि यातील मृतांचा आकडा वाढण्याची देखील भीती व्यक्त केली जाते। आणि आता राजकीय गोटातून एक मोठी बातमी। 50 खोके घेण्याच्या आरोपावरून आमदार रवी राणा आणि माजी मंत्री बच्चू कडू यांच्यातला वाद आता चांगलाच पेटलाय। बच्चू कडू यांनी रवी राणांना 1 तारखेचं अल्टिमेटम दिलंय। या वादावर पडदा टाकण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार रवी राणा यांची वर्षा बंगल्यावर आज बैठक होणार आहे आणि यावर वर्षा बंगल्यावर आता काय तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दुरुस्तीच्या कामांसाठी आज मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंड या दोन्ही जलद मार्गांवर तसंच हार्बर लाईनवर कुर्ला ते वाशी दोन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे आणि या मेगा ब्लॉक मधून पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळालेला आहे। मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दोन्ही जलद मार्गावर सकाळी 11:05 ते दुपारी 3:55 ब्लॉक घेण्यात येणार आहे आणि त्यामुळे या दोन्ही मार्गावरच्या जलद लोकल सेवा धीम्या मार्गावर वळवल्या जाणार आहेत। दुसरीकडे हार्बरवर सुद्धा कुर्ला ते वाशी या दोन्ही मार्गांवर सकाळी 11:10 ते संध्याकाळी 4:10 होणाऱ्या मेगा ब्लॉकमुळे लोकल फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत आणि यावेळी सीएसएमटी ते कुर्ला वाशी ते पनवेल दरम्यान विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत। आणि यानंतर आपण पाहूया